हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या या किचनमध्ये आस्वाद रेसिपीजमध्ये. मी अमृता तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. इथे मी वाफवड्याची भाजी बनवलेली आहे. अतिशय सुंदर अशी टेस्टी अशी ही भाजी बनते. तर कधीतरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतर कसं जमलं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. ही माझ्या सर्वात आवडीची भाजी आहे. आईच्या पद्धतीने मी आज इथे वाफवड्याची ही भाजी बनवणार आहे. त्यासाठी आपल्याला 1 कप इथे हरभरा डाळ लागणार आहे. तर एका भांड्यामध्ये मी हरभरा डाळ घेतलेली आहे. आता ही हरभरा डाळ आपल्याला 2दा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ही हरभरा डाळ बुडेल एवढं पाणी घालून आपल्याला 4 ते 5 तास आपण ही डाळ झाकण घालून बाजूला ठेवणार आहोत. इथे 5 तास झालेली आहेत. आपण बघूयात डाळ भिजली आहे की नाही. एखादी डाळ घेऊन हातात अशी मोडली जाते म्हणजे आपली डाळ छान भिजलेली आहे. ही नितळायला ठेवणार आहोत. त्यामध्ये आपण हिरवी मिरची, त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर, काही लसणाच्या पाकळ्या आणि जिरं यामध्ये घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता कालवणासाठी आपल्याला काय काय मसाला लागणार आहे तो बघूयात. इथे 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. काळा मसाला घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे कांदा लसूण मसालाही घेतलेला आहे. थोडीशी हळद घेतलेली आहे. आलं घेतलेलं आहे. भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मीठ घेतलेलं आहे आणि कोथिंबीरही घेतलेली आहे. तर सर्वात पहिल्यांदा हे मसाला आपल्याला वाटायचा आहे. कांदा आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे. इथे डाळही आपली छान निथळलेली आहे. ह्याच्यातलं पाणी पूर्णपणे काढलेलं आहे. आता आपला मसाला भाजण्यासाठी मी एका कढईमध्ये 1 चमचाभर तेल घालून घेतलेला आहे. त्यामध्ये आपला कांदा आपण 4 ते 5 मिनिटं छान परतणार आहोत. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. कांदा छान आपला सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या घालून घेणार आहोत. अतिशय टेस्टी अशी ही भाजी बनते. नक्की बनवून बघा. त्याच्यानंतर आपण इथे कढीपत्ता, फ्रेश असा कढीपत्ता यामध्ये घालून घेतलेला आहे आणि सुकं खोबरं जे आहे तेही घालून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर मी इथे कोथिंबीरही यामध्ये ॲड केलेली आहे. जेव्हा काही वेगळं काहीतरी खाण्याचं आपल्याला इच्छा असते आणि नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो, तेव्हा आपण हरभऱ्याच्या डाळीपासून अशी सुंदर अशी वाफवड्याची ही भाजी नक्कीच बनवू शकतो. याला आपण कालवणही म्हणू शकतो. गावाकडे नेहमीच ही भाजी केली जाते. आपला मसाला छान परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता हा थंड करून घेऊयात पूर्णपणे. तोवर आपण ही डाळ वाटणार आहोत. तर डाळीमध्ये आपल्याला हे सर्व साहित्य यामध्ये घालून घ्यायचं. याबरोबर मी मीठही घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सरभरीत अशी ही डाळ वाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता सुंदर अशी वाटली गेली आहे. पूर्णपणे बारीक न करता आपल्याला सरभरीत अशी वाटून घ्यायची. आणि हे वडे पाडण्यासाठी, वाफवण्यासाठी मी तवा गॅसवरती ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे आणि छोटे छोटे असे वडे आपल्याला यावरती घालून घ्यायचे आहेत. आज मी आईच्या पद्धतीने ही तुम्हाला वाफवड्याची भाजी तुम्हाला इथे दाखवत आहे. तुमच्याकडे गावाकडच्या कोणत्या कोणत्या भाज्या बनवतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आता इथे बाजूनी आपण थोडंसं तेल घालून घेऊयात. वडे आपले छान घालून झालेले आहेत. आता यावरती वाफ येण्यासाठी आपण झाकण घालून घेऊयात आणि साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूयात. खालून छान सोनेरी रंग आलेला आहे या वड्यांना. आता आपण दुसऱ्या बाजूनेही छान भाजून घेऊयात. तुम्ही माझ्या देठाच्या भाजीला छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. दुसऱ्या बाजूने 2 ते 3 मिनिटं आपण फक्त परतून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मी कुठेच मोठी केलेली नाही आहे. आता हे वडे छान भाजून झालेत, वाफवून झालेले आहेत. आता ते आपण बाजूला काढून घेऊयात. आतून छान मऊ आहेत आणि वरून क्रिस्पी असे झालेले आहेत. हे तुम्ही असेच खाऊ शकता. आम्ही लहानपणी भरपूर खायचो. आता इथे तुम्हाला दाखवते आई कशी वडे घालतीये. आई हे खूप सुंदर असे हे तव्यावरती वडे घालून घेतलेले आहेत. वाफवायलाही ठेवलेले आहेत. तोवर आपण आता इथे बघूयात मसालाही थंड झालेला आहे. आता सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन हे छान वाटून घेणार आहोत. तिखटाच्या तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता.
मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून छान वाटण करून घेणार आहोत. वडेही छान वाफवून झालेले आहेत. खूप सुंदर सुगंध सुटलाय. आता इथे वाटणही तुम्ही बघू शकता. थोडंसं पाणी घालून मी वाटण करून घेतलेलं आहे. आता याला फोडणी करून घेऊयात. कढईमध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊयात. तेल तापल्यानंतर आपण यामध्ये मोहरी घालून घेणार आहोत. मसाल्याच्या डब्यातला मी 1.5 चमचा मोहरी यामध्ये घालून घेतलेली आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण इथे जिरं घालून घेतलेलं आहे. आता वाटणामध्ये आपण हळद घातली होती, त्यामुळे हळद आपण इथे वापरणार नाही आहोत. इथे फ्रेश अशी कढीपत्त्याची पानं यामध्ये घातलेली आहेत मी. छान तडतडत आहेत. आता यामध्ये आपण मसाला घालून घेणार आहोत. अतिशय सोपी अशी ही भाजी आहे. गावाकडे नेहमीच बनवली जाते. आता हा मसाला आपण 1-2 मिनिटभर छान परतून घेणार आहोत. इथे गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे. अतिशय सुंदर सुगंध सुटलाय. अप्रतिम अशी ही भाजी बनते. नक्की बनवून बघा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल जरूर लाईक करा. तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर जरूर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मसाल्याला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे हे वडे शिजण्यासाठी. आणि आपल्याला कालवण हे थोडंसं पातळच हवं आहे, त्यामुळे मी इथे पाणी आता घालून घेतेय. ही जवळजवळ 4 जणांना पुरेल अशी भाजी आहे. आता यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे. मीठही आपण वाटणामध्ये घातलेलं होतं, त्यामुळे मीठ घालण्याची आवश्यकता नाही आहे. आता मी थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे. म्हणजे साधारण 2.5 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे. ह्याला छान उकळी आल्यानंतर आपण हे जे वडे वाफवले होते ते यामध्ये घालून घेणार आहोत. आणि काही मिनिटातच आपली वाफवड्याची भाजी म्हणजेच वाफवड्याचं कालवण इथे तयार होणार आहे. हे वडे आपण यामध्ये हळूहळू करत सोडणार आहोत. तुम्हाला माझ्या कोणत्या रेसिपीज आवडतात हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. माझ्याकडून कोणत्या रेसिपीज हव्या असतील तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. अगदी 2 ते 3 मिनिटं आपण ठेवणार आहोत. हे वडे मी असेच खाणार आहे आता. आणि झाकण घालून आपण हे वड्याचं कालवण 2 ते 3 मिनिटं छान शिजवणार आहोत. जास्त शिजवायची आवश्यकता नाहीये. एक उकळी आल्यानंतर आपली भाजी रेडी आहे. येस, आपली भाजी सुंदर अशी तयार आहे. खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे. याचा आस्वाद तर मी घेणारच आहे. तुम्हीही जरूर घ्या. तुम्हाला माझी ही रेसिपी जर आवडली तर जरूर शेअर करा. आता मी सर्व करून घेतलेली आहे. अप्रतिम अशी गावाकडची वाफवड्याची भाजी आपली तयार आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात अशीच एक छान रेसिपी घेऊन.